कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती वर्ष झाली हो मैत्रीला? 8 वर्ष झाली। कशी कशी झाली मैत्री? कुठे झाली? आमचा डान्सचा ग्रुप आहे। कुठे नाचता? आम्ही स्टेजवर। स्टेजवर? घरी नाही? घरी पण डान्स करतो आणि नवऱ्याला पण नाचवतो। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 12 तुमचं माहेरचं नाव काय? मैके का नाम रीना विजयभाई बारोट। अच्छा, और सासर का? पूजा विशाल राजगोर। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाले फेब्रुवारीमध्ये आणि 13 वर्ष चालू आहे। कसं जमलं कसं लग्न? ॲक्च्युली आमचं लव्ह मॅरेज आहे। कुठे ते ॲक्च्युअली झालं? म्हणजे मी 10वीला असताना क्लासला जायची, तर तिथे माझे होते ना गुरु, म्हणजे माझी ताई होती। बर. तर तिकडे मी क्लासला जायची। मग त्यानंतर तिचा भाऊ म्हणजे माझ्या मागे लागलेला। काय सांगता? आणि नंतर म्हणजे काहीतरी 2007 मध्ये मी त्याला हो बोलली। तुमचं कसं काय? माझं पण लव्ह कम अरेंज आहे। लव्ह कम अरेंज म्हणजे काय? म्हणजे आधी लव्ह मॅरेज होतं, मग घरच्यांनी लव्ह मॅरेजच केलं होतं आधी? म्हणजे प्रेम होतं। कलिना युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही दोघं एकत्र MA करत होतो आणि मग तिथे त्याला मी आवडली। म्हणजे आमचं फॅशन शो चालू होता आणि तोच कोरिओग्राफ करत होता आणि तिथे त्याने मला प्रपोज केलं, पण मी 1 महिना थोडा भाव खाल्ला आणि मग हो म्हणाले। तुमचं? माझा मॅट्रिमोनी थ्रू झालं आहे। त्यांनी इंटरेस्ट पाठवलेला आणि मी इंटरेस्ट ॲक्सेप्ट केला। मग आम्ही 2 महिने तरी एकमेकांशी बोलत होतो, एकमेकांशी बोलून भेटलो वगैरे। म्हणजे माझ्या घरी मी सांगून टाकलेलं लगेच, असा इंटरेस्ट आलेला आहे, असा मुलगा आहे, एवढी सॅलरी आहे, इथे जॉब करतो, ते महत्त्वाचं त्या सगळ्या गोष्टी सांगून, म्हणजे माझ्या घरी सगळं माहिती होतं। त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं। त्यांच्या घरी सांगितल्यानंतर ना म्हणजे सासरवरून नकार होता, कारण आमचा थोडा कास्टचा प्रॉब्लेम होता, म्हणून सासरी म्हणजे नाही म्हणून सांगितलेलं। आणि आमचे गुण पण जुळत नव्हते, म्हणजे आमची पत्रिका देखील जुळत नव्हती। त्यामुळे ॲक्च्युली त्यांची जी पत्रिका होती ना ती चुकीची होती। म्हणजे 18 ऑगस्ट हा त्यांचा बर्थडे आहे, तर 17 ऑगस्टची पत्रिका होती, म्हणजे रात्री 1:30 वाजता झाली। मग चुकली, त्याच्यामुळे मग आमचे गुण 16 आलेले। मग मी काय खाणं पिणं सगळं सोडून टाकलं। मग वडील म्हणाले की तू त्यांच्या सगळ्या डिटेल्स दे आणि तुझ्या पण दे, मी जातो आणि मी बघतो कुठल्या तरी भटाकडे जाऊन आणि बघतो किती गुण जुळत आहेत वगैरे। मग जेव्हा माझे बाबा गेले ना आणि त्यांनी जेव्हा पत्रिका जुळवली तर आमचे म्हणजे 26 गुण जुळले। मग त्याच्यानंतर मग आमचं लग्न झालं। तुमचं? आमचं लव्ह कम अरेंज। ते कुठे? लहानपणापासून स्टार्ट। मामाचा मुलगा, ती दादा म्हणायची त्याला। मी म्हणजे जसं मला कळायला लागलं की हा माझा दादा आहे, त्याला दादडी गोदडीच बोलायची मी। दादडी गोदडी? हो। तर आम्ही म्हणजे जेव्हा मी 7th स्टँडर्डमध्ये होती तेव्हा त्याचं 10th कंप्लीट झालं होतं। तर त्यांनी म्हणजे मला कळायला लागलेलं, सगळे चिडवायचेच की हिला सून करून घ्यायची, म्हणजे सगळे घरचे हे करायचे, चिडवायचे। तेव्हा थोडं आमच्या दोघांच्या मनात यायला लागलं। मग नंतर त्याचं 10th स्टँडर्ड झाल्यावरती त्यांनी मला प्रपोज केला। तेव्हा मी 7thची एक्झाम देऊन 8thमध्ये प्रवेश केला होता। तर मी म्हटलं मी तर खूप लहान आहे, मग मी भाव खाल्ला जसं हिने भाव खाल्ला होता 1 महिना मी। पण तेव्हा तुम्ही राहायला कुठे होते? मी उल्हासनगरला। मग ते तिकडेच होते राहायला की नाही, यायचे? ते ठाण्याला। मग ते यायचे सुट्टीत? हो, ते मामाच्या घरी यायचे ना। पण तेव्हा लहानपणीचे खेळ कुठले सुट्टीतले? आबादुबी। आबादुबी जो अजून खेळता ना आता? नाही। अरे हो म्हणाला तुम्ही, आता शाब्दिक आबादुबी चालू झाली। येस। आता सुद्धा जेव्हा स्लीप ओव्हरला किंवा घरी भेटतो ना, आम्ही असे जुने गेम काढून खेळतो। तुमचं लग्न कसं जमलं? माझं लव्ह मॅरेज। ते कुठे आता? आमच्या कॉमन फ्रेंडच्या घरी गणपती असायचा। गणपतीला आम्ही नाईट आउटसाठी जायचो त्यांच्या घरी, तर सगळे पत्ते खेळायला बसायचे आणि मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांनाही पत्ते येत नव्हते। मग तुम्ही काय वेगळं खेळायचे? लुडो खेळत होतो आम्ही। लुडो खेळायचो मोबाईल। बाकीचे पत्ते खेळत होते, आम्ही लुडो खेळता खेळता आमची विकेट पडली। लुडो खेळता सो ते प्रेम झालं। मग त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं, मी माझ्या घरी सांगितलं, दोघं एकाच कोकणातलेच होतो, सो त्यामुळे मग घरच्यांनी होकार दिला आणि करून दिलं। तुम्ही सांगा, मैत्री एवढी घट्ट काय आहे तुमची? आम्हाला रील्स करायला आवडतात, आम्हाला डान्स करायला आवडतं, आम्हाला कोणाला छेडायला आवडतं, मस्ती करायला आवडतं। हिने तर एकदा कव्हरच केला होता तो। हिने एकदा कव्हरच केलेला। ही आमची प्रज्ञा, तिला नाईट आउट पार्टी ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात। एकदा आम्ही नाईट आउटचा प्लॅन केला होता
आणि त्यात तिला हॉरर मूव्ही बघायला खूप आवडतं. म्हणजे सगळ्यांना मग आम्ही सगळे माझ्या घरी भेटलो, तर मी ठरवून केलं होतं की नाही आज प्रज्ञाचं आज काहीतरी करायचं. सो म्हणून मग मी बसलो, मूवी चालू केला. सो त्याच्यामध्ये मी खाण्याच्या बहाणे स्नॅक्स आणायला म्हणून किचनमध्ये गेली. अचानक लाईट्स बंद केल्या आणि मी किचनमधून मेणबत्ती घेऊन केस वगैरे सोडून आली. आम्ही प्रज्ञा बसलेली खालती टुंकन उडी मारून भूतजोडीच्या मांडीवर जाऊन बसली. ही भूत बनून आली, काय काय तोंडाला लावून आली, थोडासा मेकओव्हर करून मोमबत्ती लावून आणि वरून वाईट घातलं होतं ते. त्याच्यामुळे ती एकदम अशी आणि आम्ही एकदम किचनमध्ये गुंग झालो होतो बघण्यामध्ये आणि ही अचानक अशी आली तर घाबरलो. एक ते लहान मुलांचं कॅक्टस सारखं खेळणं असतं, त्यात अचानकच ते वाजलं, त्यामुळे अजून सगळे घाबरले होते. बापरे, त्या दिवशीचं कहर केलेलं यांनी माझं, म्हणजे मला फर्स्ट अटॅक येऊन गेलाच असता, पण नंतर म्हटलं हीच असेल. आणि रीलवरनं आठवलं, रिधिमा तू ते केलं होतंस एकदा, आठवतंय ना? एकदा आम्ही पिकनिकला जात होतो, एक ना छान आम्हाला मळा दिसला. तर मी यांना म्हटलं अरे चला ना जाऊया, किती छान तिथे ना फुलांमध्ये फोटो काढायचा होता, झेंडूची बाग होती. तर मी यांना म्हटलं चला ना आपण जाऊया, आपण फोटो काढूया, रील्स बनवूया. त्या म्हणाले हो 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 चालेल चालेल जाऊया. आम्ही गाडी साईडला उभी केली आणि मग आम्ही गेलो त्या मळ्यात जाऊन पहिले तर आम्ही फोटो काढले. फोटो काढल्यानंतर ना हिला आठवलं कुछ रील्स बनाते है ना, ते आहे ना सॉन्ग मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो उभी, त्याच्यावर बनवूया. मग आम्ही रील्स बनवायला आम्ही चालूच केलेलं, मागून लगेच आवाज आला. आम्ही म्हणते कोण आहे, मागे वळून बघतो तर काय 2-4 बायका आमच्याकडे धावत होतात आणि आम्हाला म्हणते ए पोरींनो आता निघता का इकडून की हाणू तुम्हाला, असं तर ओरडायला लागलं. मागे असले आम्ही घाबरलो आणि आम्ही पळालो रोडवर. पण आम्ही ती रील ना रोडवर जाऊन आम्ही कंटिन्यू केली आणि बनवली. ह्या सगळ्या आहेत ना बार्गेनिंग मध्ये एक्सपर्ट आहेत. बार्गेनिंग मध्ये मला जी शॉपिंग करायची होती माझ्या लग्नाच्या टाइमला, तेव्हा मी माझ्या घरच्यांना न घेऊन जाता ह्यांच्या बरोबर गेली तर माझे 4 पैसे वाचतील ह्या हिशोबाने. आणि आम्ही बेट लावलेली की सर्वात जास्त बार्गेनिंग जो करणार ना पाणीपुरीची, ती पण पाणीपुरी लवर. आणि हिची शॉपिंग तर आम्ही कमी पैशात करून दिली, पण लुटले आम्ही. जेवढे वाटले तेवढे आम्ही लुटले. तुमच्यात कधी अबोला झालाय? झालेत बरेच. आमच्या खूप जमतात. आम्ही चंगू मंगू आहे, अबोला पण होतो करतात. आम्ही का कितना भी गपशप कर लेते. म्हणजे आम्ही जरी एकत्र कधी कधी जमलो ना तर हिचं आणि माझं ट्युनिंग इतकं जमतं ना की कुठेतरी एक कोपरा भेटला की आमचं चालतं. आणि ह्या बघ चंगू मंगू, आम्हाला कपल म्हणून पण मला काय नाव ठेवलंय? चंगू मंगू आणि कपल पण म्हणतात. कोण म्हणतं हे? स्टॉक मार्केट का भी हम देखते तो फिर नावं ठेवणं आहेत, कोण पुढाकार आहे यांच्यात? रिधिमा. त्यांना काय नाव? सगळ्यांचं ही फोटोग्राफर आहे. तिच्याकडे एक फोन द्यायचा आणि हिला आपल्या पाठीपाठी बोलवायचं, ए खिच मेरी फोटो, खिच मेरी फोटो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.